मराठी माणूस स्वतःच्या कष्टावर जगतो, मेहनतीवर जगतो आणि मराठी माणसाने महाराष्ट्राने या देशाला मुघलांच्या, निजामांच्या, देशद्रोह्यांच्या सगळ्यांच्या तावडीतून मुक्त केलेलं आहे. महाराष्ट्र हे बलिदानी राष्ट्र आहे. महाराष्ट्र हे त्यागी राष्ट्र आहे आणि याच त्यागातून, बलिदानातून हा देश घडलेला आहे. एखाद्या महाराष्ट्रामधल्या 2 पक्षांची भूमिका 10 पक्षांपेक्षा वेगळी असेल तर त्याला सगळ्याच महाराष्ट्रातील जनता जबाबदार धरणं हे देखील इतर राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं आहे. आणि हे परिणाम आपण ज्या पद्धतीनं हा मराठीची अस्मिता आहेच, पण हिंदीचा द्वेष ज्याप्रमाणे आपण ठेवून राहिलो त्याच्यामुळे याचे परिणाम आम्हाला देशामध्ये पाहायला मिळणारच आहेत. आजही जिल्ह्यामध्ये हिंदी सायडर लोकांनी आपल्या मराठी लोकांच्या विरोधात तक्रारी द्यायला चालू केल्या. याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये एक वेगळी अस्वस्थता निर्माण होत चालली या वादामुळे. आणि म्हणून मराठीची अस्मिता जपत असताना इतरांचा द्वेष आताही किमान थांबवला पाहिजे. मागेही मनसेच्या भूमिकेमुळे इतर परराज्यामध्ये जे आपले लोक तीर्थयात्रेला गेले होते, अनेक ठिकाणी त्यांना मारहाण झाली होती. पण ते काही मनसेचे आणि उभटाचेच नव्हते, ते सर्वसामान्य पण लोक होते. या महाराष्ट्रामध्ये काही लोक पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, पण 90% जनता ही सामान्य असते. आणि म्हणून पक्षाच्या काही भूमिकांमुळे अशा लोकांना परराज्यामध्ये अशा प्रकारे आपटो मारू ही भाजपच्या खासदारांनी जी काही धमकी दिली तर हे बरोबर नाही आहे. नरेंद्र मोदीजींनी, देशाच्या JP नड्डा साहेबांनी, अमित शहाजींनी त्या खासदारांना समज दिली पाहिजे की 2 पक्षाच्या भूमिकेमुळे संपूर्ण राज्यातल्या जनतेला वेठीस धरणं हे चुकीचं आहे. नितीन गडकरीजी या देशाचे अतिशय स्वच्छ आणि एक दमदार नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत आणि त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. मी गेल्या 10-15 वर्षापासून माझी या विषयावर भाषणं असतात की समाजामध्ये एक विषमता ही तयार होत चाललेली आहे. एक वर्ग जो गरीब आहे तो गरीब होत चाललेला आहे, जो श्रीमंत तो श्रीमंत होत चाललेला आहे. तहसीलदारचा मुलगा SDO, SDOचा मुलगा ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनलचा मुलगा कलेक्टर, कलेक्टरचा कमिशनर आणि कमिशनरचा सचिव उडलेला आहे. पण जो झोपडपट्टीमध्ये किंवा खेड्यापाड्यातला राहणारा जो मजूर आहे तो मजुराचा पोरगा जर बाप मजूर असेल तर तो पोरगा देखील मजूर चाललेला आहे. आणि म्हणून सत्तेचं आर्थिक विकेंद्रीकरण होऊन सगळ्यांना समान त्यानं उंच म्हणजे वर आणायचं, आपल्या बरोबर आणायचे प्रयत्न येणाऱ्या काळात नक्की व्हायलाच पाहिजे. अन्यथा या देशामध्ये एक श्रीमंत आणि गरीब ही मोठी दरी निर्माण होण्याचे चिन्ह, आणि चिन्हच नव्हे तर तो पायंडा हा आता सुरू झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.